सोनारान बाई गेली सुधारून, कोण सोनारान बाई गेली सुधारून. नता आणली माऊली पण नाक नाही, काय करावं. या नाक कोणा दिलं, कोणा देवाने, कोणच्या माणसाने दिलं ते किंवा देवाने दिलं त्याचा विसर आपल्याला पडला आहे माऊली. म्हणून म्हणतात नाथ महाराज काय म्हणतात, एकदा अभंग ऐकून घ्या नंतर तुमच्या लक्षात येईल माऊली. थाक रे थाक तुझं नाही उंच नाक, तुझा देह करीन पाक, आपली जन्म मरणाची गोटी झाक. सर 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 मागे सर, तुझा माय बाप ठाऊक आहे मला, माझ्या दासीच्या दासीपासून झाला, गुरु ग्रम्य खून नाही कळाली तुला. कच्चे मडके घेऊन जा आपल्या घरा, पाटी मोरा उभा कहारासी, सन्मुख पाहिले नाही मसी, तरी उघड्या कर चारी वेशी, पळून जासी कोणच्या द्वारा रे. म्या थाक कैसी दिला, चंद्र सूर्य उभा केला, इंद्र आहे वेसनीला, काय सांगू रे मुला तुझला, भ्रांती पडळ झाकून का नाही गेलास. माझ्या मुलाचे मूल एक जाण, तू ब्रह्मचारी होऊन क्षणात 60 पोरगे होऊन एक कन्यादानी रे. पराशार सारखा ऋषीश्वर, दिवसाचे करुण अंधकार, येतवी धिवरी नदी, अगस्ती लपी मुकुंदा, हाची खेळ मीची केला, अवघे जाणून प्रपंच सार, त्याला माझा किरे जे आधार, जे राहती निराकार, एका जनार्दनी तत्पर. ऐका माऊली, ह्या अभंगामध्ये हे उपदेशपर अभंग गाथ्या केला आहे. हा जोडलेला जाडलेला अभंग नाही माऊली. आणि हा तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये हा अभंग निघल माऊली. तुम्ही जर त्या गाथेला समेट असेल तर तो अभंग तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये तो अभंग निघेल. मग आणि त्या माणसाने प्रत्येकाने त्या ह्या सुरुवातीचा अभंगाचा शब्द ऐकून प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये तो अभंग निघल माऊली. पण आता ऐका तो अभंगाची किती करामत आहे माऊली. या अभंगामध्ये 3 संतांचे वर्णन केले आहे माऊली. 3 संत कोणचे? 3 संत असे आहे माऊली. संत नामदेव महाराज, मुनी महाराज, नारद मुनी महाराज आणि पराशर महाराज माऊली. हे 3 संत आहे माऊली बाबा. हे 3 संत काय सांगतात? नामदेव महाराज म्हणतात, मी देवासंग जेवतो, मी देवासंग बोलतो, पण मला गुरुची काय गरज. आणि नारद मुनी सांगतात, नारद मुनी म्हणतात, मी 3 लोकात गमन करतो, मला मी देवाने सांगावं मी ऐकावं असं नाही राहिलं. मी थोर आहे अशी त्याची छाती फुगून तो सांगत होता माऊली. नारद मुनी 3 लोकात भ्रमण करीत होता. आणि पराशर ऋषी, तप करणारा ऋषी, तो भस्मसात करणारा ऋषी होता माऊली. त्यांना गर्व झाला माऊली. आणि हे मात्र देवाला सहन झालं नाही माऊली. आणि मग देवाने एकाची परीक्षा घेतली. या अभंगाच्या द्वारामध्ये एकाची परीक्षा घेतली. काय म्हणतात बघा, थाक रे थाक तुझं नाही उंच नाक, तुझं देह करीन पाक, आपली जन्म मरणाची गोटी झाक. आता लक्षात राहू द्या माऊली, आता पहिलाचा नंबर कोणाचा आहे? थाक रे थाक तुझं नाही उंच नाक, तुझा देह करीन पाक, आपली जन्म मरणाची गोटी झाक. सर सर मागे सर, तुझा मायबाप ठाऊक आहे मला, माझ्या दासीच्या दासीपासून गिरे झाला, गुरु ग्रम्य खून नाही कळाली तुला. नामदेव महाराजांना हे वर्णन केलं आहे. कोणी? एकनाथ महाराजांनी हे प्रत्येक तिघांचं पण वर्णन केलं. थाक रे थाक तुझं नाही उंच नाक, तुझा देह करीन पाक, तुझा देह करीन पाक, आपली जन्म मरणाची गोटी झाक. सर सर सर, तुझा मायबाप ठाऊक आहे मला, माझ्या दासीच्या दासीपासून झाला, गुरु ग्रम्य खून नाही कळाली तुला. कच्चे मडके घेऊन झाला
आपल्या घरा पाठी मोरा उभा कारासी सन्मुख पाहिले नाही मसी उघड्या करू चारी विशी पळून जाशी कोणच्या द्वारा रे म्या थाक कैकैसी दिला चंद्र सूर्य उभा केला इंद्र आहे यस्नेला काय सांगू रे मुला तुझला भ्रांती पड झाकून काही केलास माझ्या मुलाचे एक मूल जाण तू ब्रह्मचारी होऊन क्षणात 60 पोरगे पोहून एक कन्या दाने रे हे नारदाची फजिती माऊली पराशा सारखा ऋषीश्वर दिवसाचे करुण अंधकार येतवी धीरी नदी अगस्ती लपवी मुकुंदा हाची खेळ म्याची केला अवघे जाणून प्रपंच सार त्याला माझा केरे आधार जे राहती निराकार एका जनार्दनी तत्परी पराशर ऋषीची कथा जर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल माऊली बाबा माहिती आहे ना पराशर ऋषी नदीच्या किनाऱ्यावर नाव चालत असताना माऊली एवढी छोटी कथा सांगतो माऊली मी नदीच्या किनाऱ्यावर नाव चालत असताना ऋषीला त्या पलटकडे जायचं होतं माऊली आणि एक कोळ्याची मुलगी त्या नावे चालवणारी होती माऊली आणि तिच्या सौंदर्य बघून ऋषी बेभान झाले माऊली आणि ऋषींनी सांगितलं मला तुला वरायचं आहे पण माऊलीने सांगितलं माऊली त्या कोळ्याच्या मुलीने सांगितलं माऊली असं करू नका बाबा तुमचं फार पुण्य आहे आणि ह्या पुण्याला तुम्ही अघोती आणू नका नाही ऋषीने ऐकलं नाही माऊली तिने सांगितलं सूर्य तपत आहे नदीला पाणी आहे माऊली आणि नाव चालली आहे माता करणार काय ऋषींनी सांगितलं सूर्याला लपवण्याची ताकद माझ्यात आहे नाव वर तरवण्याची ताकद माझ्यात आहे माऊली एवढं ओळखून जय हरी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम